मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 4 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.10 रायडल. रायडल्स म्हणजेच काय, कोडी म्हणजेच काय, पझल्स येथे आपण पाहणार आहोत. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, रीड अँड एन्जॉय, वाचा आणि मज्जा घ्या असं म्हटलेलं आहे. तर सगळ्यात फर्स्ट जे रायडल आहे तर ते पाहून घेऊया. I begin with the T and end with the T and have a T in it. What am I? तर माझ्या ज्या शब्दाची सुरुवात होते, माझा जो वर्ड आहे तो टी पासूनच स्टार्ट होतो आणि एंड सुद्धा टी नेच होते आणि माझ्यात टी म्हणजेच काय, चहा असतो असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर मी कोण आहे? टी पॉट आहे, ज्याच्यात चहाच्या केटलीला इंग्लिशमध्ये टी पॉट असे म्हणतात. पहा, टी पॉटमध्ये आपण पाहू शकतो जो फर्स्ट लेटर आहे तो टी पासून स्टार्ट झालेला आहे. एंडिंग सुद्धा टी पासून झालेला आहे आणि या टी पॉटमध्ये टी असतो म्हणजेच काय, चहा असतो. सेकंड वन येथे सांगण्यात आलेला आहे, विच वर्ड इज ऑलवेज स्पेल्ड रॉंग इन द डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये असा कोणता शब्द आहे की त्या शब्दाचं स्पेलिंग कधीही काय असतं, रॉंग असतं. तर रॉंग हा जो वर्ड आहे याचं स्पेलिंगच काय आहे, रॉंग आहे. तर याचा आन्सर काय येईल, रॉंग येईल. थर्ड वन सांगण्यात आलेला आहे पहा, व्हॉट इज फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड वॉटर. ज्याच्यामध्ये खूपच छोटे असे होल्स आहेत, फुल ऑफ होल्सनच भरलेला आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये वॉटर काय होतं, होल्ड होतं. असं कोण आहे तो? तर आन्सर काय येईल पहा, स्पंज येईल. काय येईल? स्पंज येईल. स्पंजमध्ये भरपूर असे छोटे होल्स असतात, तरी सुद्धा त्याच्यामध्ये वॉटर काय होतो, ऍब्झॉर्ब होतो. फोर्थ वन आहे, व्हॉट हॅज कीज बट कांट ओपन डोअर. ज्याच्याकडे चावी आहे, की आहे, पण त्याचे दरवाजे ओपन होत नाहीत, ज्याचा दरवाजा उघडला जाऊ शकत नाही. असा कोण आहे? तर तो कोण आहे, पियानो आहे. की आहे पण दरवाजा नाही, तर तो कोण आहे, अ पियानो. फिफ्थ वन आहे, विच वर्ड हॅज अ स्टार्ट विथ ई, एंड्स विथ ई बट हॅज ओनली वन लेटर. जो ई न स्टार्ट होतो आणि ई नच एंड होतो आणि त्याच्याकडं फक्त काय असतं, एकच लेटर असतं. काय असतं? एकच लेटर असतं. तर तो काय झाला, एन्व्हलप तयार झाला. स्टार्टिंग ई आहे, लास्ट पण ई आहे. एन्व्हलप म्हणतो ना, त्याच्या आत काय आहे, वन लेटर आहे असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर तो काय तयार झालेला आहे, एन्व्हलप तयार झालेला आहे. सिक्स्थ वन येथे सांगण्यात आलेला आहे, विच वर्ड इज अ सेम फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. असा कोणता वर्ड आहे किंवा असा कोणता शब्द आहे तो समोरून वाचला तरी पण तसाच वाचला जाईल आणि बॅकवर्ड पाठीमागून जरी वाचला तरी तो तसाच वाचून जाईल. तर येथे आपण मॅडम हा शब्द पहा, समोरून जरी वाचला MADAM मॅडम असेल आणि पाठीमागून जरी वाचला मॅडम असेल. पहा, MADAM असं वाचलं तरी मॅडम येईल आणि तसं जरी वाचला तरी मॅडम असेल. याच्या जागी तुम्ही दुसरे सुद्धा येथे वर्ड्स घेऊ शकता, लाईक अ रॅडर, RADAR रॅडर, किंवा रेस कार. हे वर्ड्स येथे घेऊ शकता. तुम्ही पुढून जरी वाचला तरी तोच येणार आणि पाठीमागून जरी वाचला तरी तोच वर्ड तिथे तयार होणार आहे. अँड सेवन्थ वन आहे, विच इंग्लिश वर्ड हॅज 3 कन्झिक्युटिव्ह डबल लेटर्स. असा कोणता वर्ड आहे ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली असे लेटर्स कंटिन्युअसली काय येणार आहे, डबलला येणार आहे. तर कशात येईल पहा, बुक कीपर मध्ये येईल. पहा, पहिला डबल ओ आला, मग डबल के आला, मग डबल ई आला. कंटिन्युअसली 3 लेटर्स काय असणार आहे, डबल येणार आहे. त्यालाच येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, 3 कन्झिक्युटिव्ह डबल लेटर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. एट्थ वन काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, व्हॉट हॅज 1 फूट बट कॅनॉट वॉक. त्याच्याकडं एक पाय आहे, एक फूट आहे, एक फूट पट्टी आहे, पण तो चालू शकत नाही असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर तो कोण आहे, स्केल आहे किंवा रूलर आहे. काय आहे, त्याला रूलर असे म्हणतो. पट्टी, लाईन मारतो ना ती पट्टी, एकच फूट पट्टी असते, ती एकाच फुटाच्या साईजची असते, पण त्याला चालता येत नाही. तर तो कोण आहे, रूलर आहे. नाइन्थ वन देण्यात आलेला आहे, द मोर यू टेक द मोर यू लिव्ह बिहाइंड, व्हॉट आर दे.
तर तुम्ही जितके जास्त पुढे जाल, तितके तुम्ही मागं जास्त सोडत जाल. असं ते काय आहे? असं सांगण्यात आलेलं आहे. तर ते काय आहेत आपले फूटस्टेप्स आहेत. काय आहेत? पायांचे शिक्के आहेत, पावलांचे ठसे आहेत. त्यालाच येथे आपण फूटस्टेप्स लिहून घेऊ शकतो. 10th वन आहे व्हॉट बिगिन्स विथ द ई अँड एंड्स विथ द ई अँड हॅज थाउजंड्स ऑफ द लेटर. जो शब्द ई न तयार होतो आणि एंड सुद्धा त्याचं ई नच होतं आणि त्याच्याकडं थाउजंड्स ऑफ लेटर्स आहेत म्हणजेच काय हजारोनं पत्र येतात. लिहिलेले पत्र असतात ना, ते पत्र येतात. तो कोण आहे? असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपण सांगू शकतो पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसमध्ये भरपूर लेटर्स येतात, भरपूर पत्र येतात. तर तो एंड सुद्धा ई न होतो. अशा प्रकारे येथे आपण सांगू शकतो. 11th देण्यात आलेला आहे व्हॉट हॅज वर्ड्स बट नेव्हर स्पीक. असा कोणता वर्ड आहे की तो कधीच बोलू शकत नाही? तर तो कोण आहे? बुक आहे. दॅट आफ्टर 12th वन येथे देण्यात आलेला आहे आय हॅव अ सिटीज बट नो हाऊसेस, रिव्हर्स बट नो वॉटर अँड फॉरेस्ट बट नो ट्रीज, व्हॉट एम आय? तर माझ्याकडं शहरं आहेत पण घरं नाहीयेत. माझ्याकडे नद्या आहेत पण पाणी नाहीये. माझ्याकडे जंगलं आहेत पण ट्रीज झाडं नाहीयेत. तर मी कोण आहे? असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. रायडल विचारण्यात आलेला आहे. तर इथं आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. मॅप. मॅपमध्ये नकाशामध्ये आपल्याला सिटीज दाखवलं जातं, रिव्हर्स दाखवले जातात, फॉरेस्ट दाखवलं जातं, पण रिअलमध्ये तिथे काहीच नसतं. तर मॅप हा काय आहे? करेक्ट आन्सर आहे. 13th वन काय विचारण्यात आलेलं आहे पहा. व्हॉट ब्रेक्स व्हेन यू से इट्स नेम. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, ज्याचं नाव घेता काय भंग होते, काय मोडून जाते, काय ब्रेक होते, असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो पहा, सायलेन्स हा वर्ड लिहून घेऊ शकतो. आणि 14th वन आहे आय एम टॉल वेन आय एम यंग अँड शॉर्ट वेन आय एम ओल्ड, व्हॉट एम आय? तर मी तरुणपणी लहान असताना काय असतो? खूपच उंच असतो. पण जसं म्हातारा होतो तेव्हा तेव्हा काय होत जातो? लहान होत जातो. तर मी कोण आहे? असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर मी कोण आहे? कॅन्डल आहे. काय आहे? मेणबत्ती आहे. मेणबत्ती जेव्हा तुम्ही लावता, तेव्हा कसा असतो तो? मोठा असतो. पण जसं जळत जातं तो काय होत जातो? लहान होत जातो. अँड 15th वन आहे व्हॉट हॅज अ मेनी टीथ बट कॅनॉट बाईट. ज्याला भरपूर दात आहेत, पण तो चावू शकत नाही. असा कोण आहे? तर अ कोंब. जे फणी असतं, जे कंगवा असतं आपलं किंवा जे कोंब असतं त्याला भरपूर दातं असतात, पण ते आपल्याला चावत नाही. तर आन्सर काय येईल? कोंब येईल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.10 रायडल्स हा लेसन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.